राज्यातील उष्माघाताची रुग्णसंख्या 200 पार, वाढत्या तापमानामुळे वाढले रुग्ण। परभणीच्या जिंतूरमध्ये तीव्र पाणी संकट, नागरिकांना पाण्यासाठी मोजावे लागतायत पैसे। अवकाळी पावसाने यवतमाळला झोडपलं, 8500 हेक्टरवरील पिकांचं झालं नुकसान। जळगावातील पाचोऱ्यामधील जलपातळी खालावली, केळीचं पीक धोक्यात आल्यानं बळीराजा चिंतेत। चांदवड वळवणला अवकाळी पावसानं झोडपलं, शेकडो क्विंटल कांदा झाला खराब। बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक स्थिर, कापसाला प्रति क्विंटल 7100 ते 7500 रुपयांचा भाव। बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात किंचितशी घट, 4200 ते 4500 रुपयांचा भाव। तुरीच्या दरात तेजी कायम, देशामधील बाजारांमध्ये तुरीला प्रति क्विंटल 10,000चा भाव। मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मुंबई कोल्हापूरकरांना दिलासा, मुंबई कोल्हापूर दरम्यान लवकरच धावणार वंदे भारत रेल्वे। सुट्ट्यांच्या हंगामात एअर इंडिया एक्सप्रेसची 175हून अधिक विमान उड्डाणं रद्द, विमान प्रवास 20% महागल्यामुळे प्रवाशांना फटका। एअर इंडिया कंपनीकडून जूनपासून मुंबई ते जम्मू उड्डाण, आठवड्यातून 5 वेळा उड्डाण, 15 जूनपासून विमानसेवा होणार सुरू। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 5500हून अधिक वाहन खरेदी, 3800 दुचाकी तर 2061 चारचाकींचा समावेश। अक्षय तृतीय निमित्तानं घरांची विक्री तेजीत, मे महिन्यात केवळ 10 दिवसात 3000हून अधिक घरांची विक्री। थकबाकीदारांच्या जप्त वस्तूंच्या लिलावाच्या प्रक्रियेस वेग, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज, मावळ पोलिसांनी काढला रूट मार्च। रुग्णवाहिका न मिळाल्यानं व्यक्तीचा तडफडून मृत्यू, नातेवाईकांकडून संताप व्यक्त। आणि बीडमध्ये पिंपरीनाथ यात्रेला सुरुवात, पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक सुरू, हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन।